आगामी नीट परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण नियम पाहायला मिळतोय। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्देश दिलेत। विदर्भातील तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आलाय। परीक्षा केंद्रांवर अत्यावश्यक सुविधा पुरवा। केंद्रांवर कूलर, शुद्ध पिण्याचं पाणी असायलाच हवं। प्राथमिक वैद्यकीय सुविधा, अखंड वीज पुरवठाही बंधनकारक करण्यात आलाय। यंदाची नीट परीक्षा 21 जून रोजी होणार आहे। विदर्भातील सुमारे 25 ते 30 हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस महतुरे यांच्याकडून। तेजस, नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वपूर्ण नियम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेत, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघितलं असेल तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जे आहे ते आदेश एकूणच दिलेले आहे। 21 जून रोजी जे आहे ते नीट परीक्षा होणार आणि विदर्भातले सुमारे 25 ते 30 हजार विद्यार्थी या संपूर्ण परीक्षेला जे आहे ते सामोर जाणार आहे। सध्याच्या घडीला जर बघितलं असेल तर विदर्भात तापमान जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे। जून महिना जरी सुरू असला तरी सध्याचे तापमान जर बघितलं असेल तर 43 ते 44 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे। मात्र या संपूर्ण तापमानाचा त्रास जे आहे ते विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी जे आहे ते परीक्षा केंद्रावर जे आहे शुद्ध पाण्याची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी कूलरची व्यवस्था असेल, वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी वीज पुरवठा जे आहे तो सुरळीत व्हावा याचे निर्देश सुद्धा जे आहे ते देण्यात आले। एकूणच जर बघितलं असेल तर हे या संपूर्ण संदर्भात ज्या येणाऱ्या स्पर्धा परीक्षेला सुद्धा अशाच प्रकारचा त्रास जे आहे ते विद्यार्थ्याला होऊ नये यासाठी जे आहे ते एकूणच जे आहे ते केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा एजन्सीकडून जे तपासणी एजन्सी आहे त्याच्याकडे संपूर्ण हे निर्देश जे आहे ते देण्यात आले आणि त्यामुळे जे येणाऱ्या 21 तारखेला जे आहे ते विद्यार्थ्यांना कुठलाच त्रास होऊ नये याची सुद्धा जे आहे ते खबरदारी जी आहे ते आता घेण्यात आली आहे। निश्चित तेजस, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।